नमस्कार मंडळी. म्हणतात ना, ज्या घरात देवाचा वास असतो तिथे खरी शांतता आणि समृद्धी असते. घर किती मोठं किंवा छोटं असो, पण जर आपलं देवघर प्रसन्न असेल तर संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ज्या घराचं देवघर स्वर्गाहून सुंदर असतं तिथे प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा कायमस्वरूपी वास्तव्याला येतो. केवळ भिंतींनी घर बनत नाही तर तिथे देवाला राहावंसं वाटतं असं देखणं देवघर घराला मंदिर बनवतं. स्वर्गाहून सुंदर देवघर म्हणजे केवळ सजावट नाही, तर ती देवाला आपल्या घरी आमंत्रित करण्याची एक प्रेमळ हाक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं देवघर स्वर्गाहून सुंदर आणि प्रसन्न कसं बनवायचं. चला तर मग करूया सुरुवात. देवघरात देवाला कायमचं राहावंसं वाटण्यासाठी फक्त 5 गोष्टींची गरज असते. त्या 5 गोष्टी कोणत्या? चला एक एक करून पाहूया. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. देवघरात धूळ, जळमट किंवा शिळी फुलं कधीही ठेवू नका. रोज सकाळी देवघर स्वच्छ करणं ही एक प्रकारे देवाची सेवाच आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी आणि विष्णूचा वास असतो. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तू. तुमचं देवघर कितीही सुंदर असलं तरी ते योग्य दिशेला नसेल तर ऊर्जा विखुरली जाते. शक्यतो ईशान्य कोपरा म्हणजे नॉर्थ ईस्ट निवडा. या दिशेला देवांची दिशा मानलं जातं, जिथे साक्षात दैवी शक्तींचा संचार असतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रकाश. अंधाऱ्या कोपऱ्यात देव कधीही प्रसन्न वाटत नाहीत. देवघरात नेहमी एक मंद पण उबदार प्रकाश असावा. एक अखंड नंदादीप किंवा छोटी समई तुमच्या देवघरात चैतन्य निर्माण करते. चौथी गोष्ट म्हणजे सुगंध. देवाला सुगंध अत्यंत प्रिय आहे. नैसर्गिक चंदनाचा वापर किंवा भीमसेनी कापराचा सुवास तुमच्या देवघराला एखाद्या मंदिरासारखं पवित्र बनवतो. या सुवासामुळे देवाला तिथे कायमस्वरूपी राहावंसं वाटतं. आणि पाचवी सर्वात महत्वाची गोष्ट तुमची भक्ती. तुम्ही देवघर सोन्याचे मढवलं तरी चालेल, पण जर तिथे बसल्यावर तुमच्या मनात शांतता नसेल तर ते अपूर्ण आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने हात जोडता तेव्हा देव तिथे येऊन राहतात. आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे प्रत्यक्ष सजावट. तुमचं देवघर मोठं असो की छोटं, या काही आयडियाज वापरून तुम्ही त्याला एक राजवाड्यासारखं किंवा स्वर्गासारखं रूप देऊ शकता. देवघराच्या पाठीमागची भिंत सर्वात महत्वाची असते. तिथे तुम्ही वेल्वेटचं, लाल रंगाचं किंवा केशरी कापड लावू शकता. जर तुम्हाला आधुनिक लुक हवा असेल तर जरी कटिंगचे पडदे किंवा वॉलपेपर्स वापरा. यामुळे देवघराला एक खोली म्हणजे डेप्थ मिळते आणि मूर्ती उठून दिसतात. देवांना थेट जमिनीवर किंवा लाकडावर ठेवण्याऐवजी त्यांना सुंदर आसन द्या. मखमली कापडाचे छोटे चौरंग किंवा चांदीचे किंवा पितळीचे स्टँड वापरा. प्रत्येक मूर्तीमध्ये थोडं अंतर ठेवा, जेणेकरून प्रत्येक देवाचं रूप स्पष्ट दिसेल. ताजी फुलं सर्वोत्तम आहेत, पण रोज शक्य नसेल तर झेंडूच्या फुलांच्या कृत्रिम माळा किंवा मोत्यांच्या माळा देवघराच्या चौकटीला लावा. देवघराच्या कोपऱ्यात 2 छोटे उभे समई स्टँड ठेवा, जे फुलांनी सजवलेले असतील किंवा यामुळे देवघर एखाद्या मंदिरासारखं भव्य सुद्धा दिसतं. येथे एक महत्वाची टीप: देवघरात कधीही गडद निळे किंवा हिरवे दिवे लावू नका. त्याऐवजी वॉर्म लाईट किंवा गोल्डन रंगाचे छोटे स्पॉटलाईट लावा, जे थेट देवांच्या मूर्तीवर पडतील. कोपऱ्यात एक छोटा पाण्याचा कारंजा किंवा आणि त्यावर प्रकाश टाका, तर तिथली सकारात्मकता 10 पटीने वाढते. देवघराच्या समोर रोज एक छोटी सात्विक रांगोळी काढा. जर जागा कमी असेल तर आर्किटेक्ट रांगोळी किंवा स्टिकर वापरा. गाभाऱ्याच्या बाहेर लक्ष्मीची पावलट काढा, जणू काही ईश्वर तुमच्या घरात प्रवेशच करत आहे. मंडळी, सजावट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा: खूप गर्दी करण्यापेक्षा मोजक्या पण सुबक वस्तू वापरा. यामुळे देवघर स्वच्छ करायलाही सोपं जातं आणि तिथली शांती भंग होत नाही. घरातल्या रिकाम्या काचेच्या बाटल्या किंवा बाउल स्वच्छ करा. त्यात पाणी भरून काही गुलाबाच्या पाकळ्या आणि तरंगणाऱ्या मेणबत्त्या सोडा. हे देवघराच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होतं. तुमचं लाकडी मंदिर जुनं झालं असेल तर त्याला बाहेरून फक्त पॉलिश करा किंवा गोल्डन स्प्रे पेंटने कोरीव कामाला हायलाइट करा. जुन्या पितळी मूर्ती किंवा समई पितंबर किंवा लिंबाने घासून लख्ख करा. वस्तू नव्या घेण्यापेक्षा असलेल्या वस्तू चमकावणं जास्त
महत्वाचं आहे. तर मित्रांनो, देवघर सुंदर असण्यापेक्षा पैशांपेक्षा भाव जास्त महत्वाचा असतो. जेव्हा आपण प्रेमाने आणि श्रद्धेने छोटे बदल करतो तेव्हा तिथे साक्षात ईश्वर येऊन राहतात. तुम्हाला यातील कोणती बजेट टीप वापरली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, शेवटी एकच लक्षात ठेवा, आपलं देवघर हे फक्त घराचा एक कोपरा नाही, तर ते आपल्या श्रद्धेचे उगमस्थान आहे. जेव्हा आपण प्रेमाने, स्वच्छतेने आणि भक्तीने हे स्वर्गाहून सुंदर देवघर सजवतो, तेव्हा तिथे साक्षात ईश्वर कायमस्वरूपी वास्तव्याला येतात. हा माझा ठाम विश्वास आहे. तुमच्या देवघरात कोणता विशेष बदल केला आहे किंवा यातील कोणती टीप तुम्हाला सर्वात जास्त आवडली, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा एक छोटासा प्रयत्न तुमच्या घरात मोठी सकारात्मकता घेऊन येईल. हा व्हिडिओला मनाला भावला असेल तर याला लाईक करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरात प्रसन्नता येईल. आणि अशाच आध्यात्मिक आणि सुंदर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या एका अशाच खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रसन्न राहा, भक्तीत राहा. रामकृष्ण हरी. शुभम भवतु.